नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशभरामध्ये बहुचर्चित ठरलेल्या गेन बिटकॉइन घोटाळा प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात 160 बिटकॉइनची फसवणूक झाली, ज्याचं बाजार मूल्य 96 कोटी रुपये असल्याचं इन्व्हेस्टर वेलफेअर प्रोटेक्शन असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आलं. बुडालेले बिटकॉइन्स परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदार संरक्षण संघटनेमार्फत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नियुक्तीचीही मागणी करण्यात आली. इन्व्हेस्टर वेलफेअर प्रोटेक्शन असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक मोकरिया, सत्यजित बोधे, दत्तात्रय नकाते यांनी सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की कोट्यावधीच्या गेन बिटकॉइन घोटाळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह देशभरामध्ये गुंतवणूकदार हवालदिल झालेत. गुंतवणूकदारांच्या हितासाठी असोसिएशनचा 7 वर्षांपासून लढा सुरू आहे. देशभरातील गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन इन्व्हेस्ट वेलफेअर प्रोटेक्शन असोसिएशन या नोंदणीकृत संघटनेची स्थापना केली. गेन बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याची SIT चौकशीची मागणी करण्यात येत आहे, असंही अशोक मोकरिया आणि सत्यजित बोधे यांनी सांगितलं. गेन बिटकॉइनमधील झालेल्या घोटाळा प्रकरणी कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये 2019 मध्ये तर 2021 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये पोलिसांनी अटक केलेले संशयित सध्या जामिनावर आहेत, तर कंपनीचे काही प्रमुख संचालक एजंट 7 वर्षांपासून फरार आहेत. फरारी संशयितांना तात्काळ अटक करण्याची मागणी वारंवार केली जात असतानाही तपास पथकाच्या हाताला संशयित लागत नसल्याचंही मोकरिया आणि बोधे यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बिटकॉइन घोटाळ्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आहे आणि चक्क 96 कोटींचे बिटकॉइन घोटाळा झालेला आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.